जास्त परतावा मिळवा, हमखास फायदा होईल अशा गोडगोड आश्वासनांच्या जाळ्यात अडकवून शिर्डीमधील ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट या कंपनीनं हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचं गंभीर प्रकरण समोर आलेलं आहे। विशेष म्हणजे या कंपनीचा सूत्रधार भूपेंद्र सावळे उर्फ भूपेंद्र पाटील हा साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्याचा मुलगा मुख्य आरोपी आहे। फसवणुकीमध्ये त्याच्या कुटुंबासह एकूण 7 जणांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। यापूर्वी नंदुरबारमधील शहादा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झालेला आहे। नंदुरबार पोलिसांनी कारवाई करत भूपेंद्रचं घर सील केलेलं आहे। भूपेंद्र सावळे वगळता इतर आरोपी अद्यापही फरार आहेत। त्यांचा शोध पोलीस सध्या घेत आहेत। ग्रोमोर कंपनीचे संचालक आणि जे त्याच्यामध्ये लोकांची फसवणूक करणारे जे लोक आहेत यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये भारतीय न्याय संहितेचे कलम 318(4) आणि 316(2) नुसार फसवणूक आणि विश्वासघात तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे आर्थिक संरक्षण करणारा अधिनियम 1999 चे कलम 3 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांनी जवळपास 21 साक्षीदारांसोबत यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि या 21 जणांची जी फसवणूक झालेली आहे त्याची रक्कम जवळपास 1,65,00,000 असून या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। त्याच्यातून मला असं वाटलं, बरेच जणांनी सांगितलं की तुझे जर पैसे बँकेत असतील तिकडं पैशाचे एवढे पैसे भेटणार नाही, इकडं तू जर टाकले तुझे एका वर्षात तुझं घर होईल। त्यांनी आम्ही दाखवलं मला का डबल पैसे मिळेल म्हणून मी ते पैसे टाकले